चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी-मार्टू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो चला भरपूर दिवसापासून आपण व्हिडिओची वाट पाहत होतो. आजचा टॉपिक आपला असणार आहे की प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करावे. ही एक चांगला ऑप्शन त्यांनी त्या ठिकाणी दिला आहे, बट खूप लेट दिलेला आहे. ठीक आहे, या टायमापर्यंत तुमची डिग्री जी आहे ती आली पाहिजे. बट आता या ठिकाणी प्रोव्हिजनल डिग्री कशा पद्धतीने आपण ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकतो नवीन MIS पोर्टलवर, याबद्दलची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटचे जे ऑप्शन आहे ते त्यांनी तुम्हाला या MIS पोर्टलवर दिलेले आहे. या पोर्टलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आता मित्रांनो, जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत 2025मध्ये, किंवा ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आत्ता या PDF स्वरूपात लागले आणि ते विद्यार्थी पासआउट झाले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रोव्हिजनल डिग्री असणार आहे. आताच भरपूर विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल डिग्री डाउनलोड करण्यात भरपूर अडचण येत आहे, त्याबद्दलसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर बघा, या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा PRN किंवा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकून, पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कॅप्चा फिल करून लॉग इन करून घ्यायचे आहे. सो लॉग इन केल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी पुढची प्रोसेस कळेल. सो आपण आता सगळं टाकून लॉग इन करून घेऊयात. सो बघा, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं MIS पोर्टल लॉग इन होणार आहात. या ठिकाणी तुम्हाला हे जे काही 3 डॉट आहेत यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. सो 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर खाली यायचे आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल, तो म्हणजे सर्टिफिकेट रिक्वेस्ट. ठीक आहे, सर्टिफिकेट रिक्वेस्टवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. सर्टिफिकेट रिक्वेस्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये सिलेक्ट सर्टिफिकेट असा ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे. सो आता या ठिकाणी किती प्रकारचे सर्टिफिकेट आहेत, हे सर्व सर्टिफिकेट जे आहेत ते त्या ठिकाणी मिळू शकतात, पण भविष्यात. आता सध्याला तुम्हाला फक्त या ठिकाणी प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेटचं ऑप्शन त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला सिम्पली प्रोव्हिजनल डिग्री जे आहे, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट हे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. ठीक आहे, सो प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने ऑप्शन येईल, डाटा फेच सक्सेसफुली. अशा पद्धतीने तुम्हाला PRN नंबर तुमचा दाखवला जाईल. PRN नंबर दाखवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा प्रोग्राम कोड वगैरे दाखवला जाईल. त्यानंतर तुम्ही कोणत्या कॉलेजला आहात, इयर इन्फॉर्मेशन सर्व तुम्हाला दाखवली जाईल. तुमची पर्सनल डिटेल्स तुम्हाला दाखवली जाईल आणि तुमची सर्व डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने 7 सेमिस्टरचा एक रिझल्टचा डाटा आणि सोबतच या ठिकाणी 8 सेमिस्टरचा एक रिझल्टचा डाटा, अशा पद्धतीने तुम्हाला 2 डाटा त्या ठिकाणी बघायला भेटतील. आता बघा मित्रांनो, मगाशी जो डाटा मी तुम्हाला दाखवला तो कोणत्या विद्यार्थ्यांना दाखवला जाईल, ज्या विद्यार्थ्यांचे सर्व आत्तापर्यंतचे क्लिअर आहे. त्यानंतर या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना असा ऑप्शन येणार आहे. ठीक आहे, असा ऑप्शन येणार आहे. यामध्ये तुम्हाला लिहिण्यात येणार आहे, युअर रिझल्ट इज पेंडिंग, यू आर नॉट एलिजिबल. अशा पद्धतीने तुम्हाला एक मेसेज येईल. या मेसेजचा अर्थ असा आहे की तुमचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट त्या ठिकाणी पेंडिंग आहे. बट आता भरपूर विद्यार्थी मला कमेंट करतील खाली की आमचा रिझल्ट जो आहे तो त्या ठिकाणी लागलेला आहे. ठीक आहे, तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी दिसला असेल, कोणाला PDF लागला असेल, कोणाला सर्व पद्धतीने रिझल्ट जे आहेत ते तुमच्या त्या ठिकाणी डिस्प्ले झाले असतील. बट ते जे रिझल्ट आहेत ते तुमचे युनिव्हर्सिटीला त्या ठिकाणी अपडेट झालेले नसेल. सो त्यामुळे अशा पद्धतीने ऑप्शन तुम्हाला बघायला भेटत आहे. तर मग बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्हाला ऑप्शन येत असेल तर तुम्ही काय केले पाहिजे, तर बघा या ठिकाणी तुमचे जेवढे काही रिझल्ट असतील, ठीक आहे, बाकी PDF लागले असतील, बाकी ऑनलाईन पोर्टलवर लागले असतील, रेमेडियलचे रिझल्ट असतील, सर्व रिझल्ट पास असल्याच्या प्रूफ लक्षात ठेवा मित्रांनो. पास असल्याच्या प्रूफ तुमच्याकडे नक्की ठेवा, कारण हाच प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी पुढे युनिव्हर्सिटीला देखील लागू शकतो, भरपूर ठिकाणी लागू शकतो. सो सर्व पास असल्याची प्रूफ, 7वा 8वा सेमेस्टरच्या मार्कशीट, ह्या सर्व मार्कशीट वगैरे घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला जायचे आहे. कॉलेजला अगोदर त्या ठिकाणी एक अर्ज करायचा आहे आणि कॉलेजला अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी RO ऑफिसला जायचे आहे. जे तुमचे रिजनल सेंटर असेल तर रिजनल सेंटरला जायचे आहे. त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट जमा करायचे आहेत
आणि युनिसाईटच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी एक पेमेंट करायचे आहे तुम्हाला 100 रुपीजचं. त्यानंतर तुम्हाला प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट तुमच्या ईमेलवर जे आहे त्या ठिकाणी पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने ऑफलाईन प्रोसेस आहे, तीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. आता आय होप तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल की ज्यांच्या रिझल्ट पेंडिंग दाखवत आहे त्यांनी त्यांची प्रोविजनल डिग्री ऑफलाईन तुमच्या कॉलेजला जाऊन आणि तुमच्या रिजनल सेंटरला जाऊन त्या ठिकाणी घ्यायची आहे. सो आय होप तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल. आता आपण पुढे जाऊयात, ज्यांचे या पोर्टलवर दाखवत आहे त्यांनी काय करायचे. ठीक आहे. सो बघा, ज्या विद्यार्थ्यांच्या अशा पद्धतीने डाटा ऑनलाईन दाखवत असेल त्या विद्यार्थ्यांनी काहीही करण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला प्रोविजनल सर्टिफिकेट अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक्झाम फीस जी आहे त्या फीसची तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट अशा पद्धतीने सिलेक्ट करायची आहे आणि सेव्ह अँड पे या ऑप्शनवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करून तुमचं पेमेंट त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे. सेव्ह अँड पे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला पेमेंट डिटेल दाखवली जाईल. या सर्व प्रकारचे पेमेंट डिटेलला तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट या बटनावर क्लिक करून कन्फर्म करायचे आहे आणि तुमच्यासमोर एक पेमेंट रिसिप्ट त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. सो पेमेंट झाल्यानंतर तुमचे जे ऑप्शन आहे ते त्या ठिकाणी बघायला भेटेल. सो बघा मित्रांनो, पेमेंट झाल्यानंतर तुमचा पेमेंट असा सक्सेस येईल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट डाउनलोड अशा पद्धतीने ऑप्शन येईल. तो ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकतात. सो प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट अशा पद्धतीने तुमचे डाउनलोड होणार आहे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व व्हिडिओ कळाला असेल. अशा पद्धतीने तुमचे पासआउट विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. मित्रांनो, या ठिकाणी टाइम टेबल संबंधित भरपूर विद्यार्थ्यांना संभ्रम आहे. सो टाइम टेबलवर जर तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाइम टेबल असे नक्की टाईप करा. तुमच्यासोबत मी टाइम टेबलचा व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, टाइम टेबल असं तुम्हाला त्या ठिकाणी कमेंटमध्ये टाकायचे आहे. तुम्हाला टाइम टेबलवर मी व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. ज्यांना माहिती नसेल की आमचा पेपर कधी आहे किंवा जे पेपर सुरू आहेत ते बरोबर आहेत का, या संबंधित सर्व प्रश्नांवर आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ. कमेंटमध्ये फक्त त्या ठिकाणी टाइम टेबल अशा पद्धतीने तुम्हाला कमेंट करायची आहे. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.